जर आपण कम्प्लिटली कॉस्मेटिक्स ड्रॉप केले प्रोडक्ट्स आणि आपण जर कम्प्लिटली DIY कडे वळलो तरी पण आपण तेवढंच इफेक्टिव्ह स्किन केअर रुटीन बिल्ड करू शकतो. हे सगळे क्रीम वगैरे तर मागच्या 50-100 वर्ष झाली. त्याच्या अगोदर लोक शेकडो वर्ष काय करायचे? एक्झॅक्टली. हां, आता ते काय करायचे तर उदाहरणार्थ एक क्लिओपात्रा जे कॅरेक्टर आहे फ्रेंचची राणी वगैरे, तिचं एक असं सांगितलं होतं की ती मिल्कच्या ह्याच्यामध्ये ते आंघोळ वगैरे करायची. तर हे ऍसिड्सच आहेत, म्हणजे मिल्कचं लॅक्टिक ऍसिड, तर मॅलिक ऍसिड आहे, ग्लायकोलिक ऍसिड आहे, हे वेगवेगळे नॅचरल इन्ग्रेडियंट पासून तयार होणारे ऍसिड हेच आता क्रीम आणि ह्याच्यामध्ये वापरले जात आहेत. ट्रू. तर त्यावेळी हे अशाच प्रकारचे काही प्रिपरेशन बनवून हे कॉस्मेटिक म्हणून वापरले जात होते. त्याच्यात रेसिपी नाही किंवा असं काय, त्यावेळी पेटंट वगैरे नसल्यामुळे ते कुठं रेकॉर्ड झालेले नाहीत, पण अशा प्रकारचे कॉस्मेटिक अगोदर वापरले जात होते आणि ते हे कमर्शियली अवेलेबल झालेत. फॉर्म्युले त्याच्यामध्ये काय अवेलेबल आहेत हे सर्वांना माहिती झालेलं आहे. रुटीन केअर किती आहे, तुम्हाला गरज किती आहे आणि ते इन्ग्रेडियंट सेफ आहेत का, हे एक्सपर्ट करून एकदा जाणून घ्या. जसं की नियासिनामाइड चालू शकते पण रेटिनॉइल नाही चालणार, तर अशा केसमध्ये तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक गोष्टी एक्सपर्ट करून जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. डेफिनेटली त्याचा फायदा हा होतो.